फुल्ली टील ऑरेंज दिसायला चालू आलेला मला एकदम. हा बाप रे, काय दिसतंय. तर गुड मॉर्निंग गाईज, आफ्टर लॉंग टाईम आज आपले एव्हेन्यूज दिसते भाई वन साइड. सकाळी 6:30 वाजता आपण चाललेले आहोत पुण्याला. आणि आत्ता आम्ही पनवेल क्रॉस केलेला आहे. आय थिंक 5:45 वाटतं निघालो ऐरोलीवरून. आणि आत्ता 6:30 वाजलेत. पनवेल क्रॉस झाला. आता जो खोपोलीचा मेन हायवे, ओल्ड मुंबई पुणे हायवे, त्या रूटला आहो आम्ही. आणि आम्ही म्हणजे मी आणि एव्हेन्यूज. हां, मी तुम्हाला माझा जो पूर्ण स्केड्यूल आहे 2 दिवसाचा तो मी तुम्हाला सांगतो कसं काय असणार आहे. आत्ता झाले आहेत 6:30. सो मला असं वाटतंय पुण्याला आपण 9:30-10 पर्यंत तरी पोचतोय. त्याच्या मागे पुढेच कुठेतरी. तर पुण्याला पण तेव्हा पोचणार. आणि आपलं हे दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार. मला वाटतं त्यासाठी आपलं 1.5-2 तास तर लागेल, कारण जर गर्दी वगैरे असेल तर. त्यानंतर पिंपरी चिंचवडला आपले एक मित्र भेटणार, त्याला भेटायचं. त्यासोबत पण 1-1.5 तास आपण स्पेंड करूया. आणि मग तिकडून रिटर्न येते वेळी आपल्याला. मग इन केस जर जास्त टाईम भेटत असेल, 2 ते 3 तास किंवा 4 तास भेटत असेल, तर मग आपल्याला एकविराचं दर्शनही घ्यायचं आहे. तिथून मग होणारे नवीन आणि एकदम खतरनाक स्टे ऑप्शन असणार आहे आपला पावना लेक कॅम्पिंगला. आणि ते आय थिंक 4ला चेकिंग वगैरे असणार आहेत, तर ते आपण बुक करून ठेवलं ऑलरेडी. मग तिकडं 1 नाईट स्टे असणार. त्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी पहाटे 7ला आपण निघू. गावात काय सई भेंडी, फुल्ली टील ऑरेंज दिसायला चालू आलेला मला एकदम. पिंकी एकदम स्टार्टिंग. आई शपथ, एकदम असं इमॅजिनरी व्ह्यू आहे भेंडी. तर गाईज प्लॅनमध्ये थोडंसं चेंज झालेलं आहे. आम्ही खोपोलीला आपण ब्रेकसाठी नाही थांबलेलो आणि डायरेक्ट आता खंडाला घाटाची चढायला सुरुवात केलेली आहे वन साईड आता. आणि जे दृश्य बघताय ते रोडचा भाई, वन साईड क्लीन रोड, एकदम लुबलुबीत लेन मारायचा रोड आहे. पण आपण नाही मारणार. लेन मारल्यावर आपली मारली जाईल, पण आपण मारतोय थोडी लीन. या आय थिंक मी घाई करतोय जरा घाट चढण्यासाठी, पण आपण हळूहळू जाऊ. हिमालय बाप रे, काय दिसतंय. अरे कुठली गाडी आहे भाई. ट्रॅम. पण हे काय दृश्य आहे इथून. ही साइड, वन साइड, बाप रे. अरे बाबा, इसको कभी तो उठाओ इधर से, कभी से इधर गिरा ये चोमू.
ले वाह, वन साइड सूर्य देवता का भाई दर्शन हो गया। ए आई ग, काय दिसतंय बाप रे, मला खाली उतरून बघायला लागेल। हा मी दरवेळी इथं कॅप्चर करतो, या टायमाला पण कॅप्चर करणार आहे। अरे बाबली लुबलुबी होते गाडी हवेनी, अशी कशी होते? बाप रे, रिलॅक्स एकदम, वन साइड चिल। तर मग आज वन साइड नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण पोहोचू लोणावळा। लोणावळा क्रॉस तर झालेला आहे, खंडाळा घाट। वन साइड आता वरती हा आता आपला एक्सप्रेस हायवे वगैरे आहे, त्या खालून आपण चाललोय ओल्ड मुंबई पुणे हायवे वरून। काहीच आपण आता कारला फाटा क्रॉस केलेला आहे, कारला गाव क्रॉस केलेला। आता आपण जाते पळते पुण्याच्या दिशेने। हा एकदम नजारे बघा भाई, एकदम खतरनाक। या साईडला रेल्वे ट्रॅक आहे आणि या साईडला भाई पूर्ण डोंगर बिंगर, वन साईड एक नंबर भाई। पुणे फक्त आता इथून आहे 50 किलोमीटर। ओके ठीक आहे, पुणे पिंपरी चिंचवड। बाप रे काय फ्लॅग आहे मोठासा मोठा, बाप रे इज्जत आहे भाई, इज्जत आहे। काय फडकते पण, एक नंबर फडकते वाऱ्याने। हेच आपला भाऊ भेटलेला, म्हणजे आपला जिवलग भाऊ, आपला एडिटर या चॅनलचा। आता टेम्पररी पुण्यात राहतोय, टेम्पररी पुण्यात राहतोय 4 वर्षासाठी आणि तो आपल्याला भेटला। आता चला आता भेटू, चल आम्ही येत राहू तुला भेटायला। येत राहा भाई, भेटू एकोली व्हॅली, एकोली व्हॅली। तू गाईस आता आपण मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊन दगडूशेठ हलवाई गणपतींचा आणि कासबा ग्रामदैवत गणपतीचं दर्शन घेऊन आणि शनिवार वाडा पाहून आता आपण परत निघालो आहे रिटर्न लोणावळा साईडला। भाई पूर्ण एक नंबर असा आजचा ट्रॅव्हलिंग झालं भाई पुणेचं। आणि पुण्याला माझा एक मित्र आता राहायला आला आहे, जो की आपला या चॅनलचं खास उपाध्यक्ष एडिटर आहे। तो आता पुण्याला वगैरे राहतो, त्याच्या स्टडीज तो कंप्लीट करतो आहे पुण्याला आणि सगळे ब्लॉग तोच एडिट करणार आहे, आत्ताचे वगैरे सगळे तोच एडिट करणार आहे, तोच एडिट करतो नेहमी। जस्ट त्याला भेटलो आणि आम्ही एकत्र जेवण वगैरे केलं, खूप दिवसानंतर महिन्यानंतर भेटलो, तर बरं वाटलं त्याला भेटून भाई। हेड्स ऑफ युअर बांधलकी। आणि आता आपण परत आता इकडून जायचं आपल्याला पावना लेकला। पावना लेकला आज स्टे आहे, 4ला चेकिंग करायचं होतं, बट आता इथं 3:30 झालेत आणि आय थिंक मला वाटतं ना 40 किलोमीटर आहे आता इथून, तर लगभग 1.20 मिनिट्स तर लागतील, 1-1.5 तास तर लागेल भाई, बघूया। आणि आता तर एवढं ट्रॅफिक आहे कारण सिटी आहे पूर्ण।